नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की गुगल क्रोम मधील सर्च लॅबचा वापर कसा करायचा. तर मित्रांनो, या ठिकाणी राईट साईडला एक ऑप्शन दिसत आहे, या ठिकाणी सर्च लॅब म्हणून. याला झूम करून दाखवतो मी आपल्याला. तर हे नवीनच आयकॉन आपल्याला गुगल क्रोम वर दिसत आहे. हे जे सर्च लॅब म्हणजे नेमकं काय आहे, त्याचा वापर कसा करायचा, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे, नॉलेजेबल आहे. तो पूर्ण बघा, तरच आपल्याला सर्च लॅबचा वापर करता येणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर नेहमीच घेऊन येत असतो. तर मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. तर बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण गुगल क्रोम ओपन करतो तर त्यावेळेस राईट साईडला आपल्याला एक नवीन आयकॉन दिसत आहे. त्याचं नाव आहे सर्च लॅब. बघा, या ठिकाणी झूम करून दाखवतो मी आपल्याला. सर्च लॅब असं नाव आहे. तर मित्रांनो, हे सर्च लॅब म्हणजे काय, तर याला सर्च जनरेटिव्ह एक्सपिरियन्स असं म्हटलं जातंय. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण गुगल क्रोम मध्ये एखादी माहिती सर्च करण्यासाठी टाईप करतो, तर त्यावेळेस गुगल क्रोम आपल्याला वेगवेगळ्या वेबसाईटच्या लिंक प्रोव्हाइड करते. परंतु आता गुगलने एक नवीन एक्सपेरिमेंट सुरू केलेला आहे आणि तो म्हणजे सर्च लॅब होय. तर मित्रांनो, या सर्च लॅबच्या सहाय्याने गुगल क्रोम आपल्याला वेगवेगळ्या वेबसाईट वरली जी काही पिन पॉइंट माहिती आहे आपल्या सर्चची, तर ती अगोदर आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे. त्यामुळे आपला वेळ वाचणार आहे. तर मित्रांनो, अशा या सर्च लॅबचा वापर कसा करायचा तर ते बघूया आपण. तर यासाठी या सर्च लॅबच्या ऑप्शनला आपण डबल क्लिक करू आणि ओपन करूया. बघा मित्रांनो, सर्च लॅबला डबल क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसून येईल. झूम करून दाखवतोय म्हणजे वाचण्यासाठी आपल्याला सोपं जाईल. तर या ठिकाणी SGE जनरेटिव्ह AI इन सर्च असं या सर्च लॅबला म्हटलं जातंय. याला सुरू करण्यासाठी मित्रांनो, खाली हे जे ऑप्शन आहे तर याला आपल्याला टिक करायचंय, चेक करायचंय. चेक केल्यानंतर आपल्याला त्याचा वापर करता येणार आहे. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी खाली सांगितलं आहे की ट्राय अन एक्झाम्पल. तर याला आपण क्लिक करूया. आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जनरेटिव्ह AI न एक सॅम्पल म्हणून माहिती प्रोव्हाइड केलेली आहे. जसं या ठिकाणी बघा, हाऊ टू गेट गुड ॲट कबड्डी. तर अशा प्रकारचा सर्च आपण केलं तर त्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. आणि ही जी इन्फॉर्मेशन घेतलेली आहे तर या ठिकाणी हे जे वेगवेगळे वेबसाईट आहे तर तिथून ती इन्फॉर्मेशन घेतलेली आहे आणि इथे डिटेल माहिती आपल्याला मिळेल असं जनरेटिव्ह AIचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आता ज्यावेळेस आपण हे ऑप्शन ऑन करणार आहोत, ऑन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण ज्यावेळी सर्च बॉक्समध्ये एखादं इन्फॉर्मेशन टाईप करणार आहे तर आपल्याला जनरेटिव्ह AI ती इन्फॉर्मेशन उपलब्ध करून देणार आहे. तर बघा मित्रांनो, आता मी सर्च लॅबला ऑन केलेला आहे आणि या गुगल सर्च बॉक्समध्ये या ठिकाणी मी टाईप करतो. बघा, या ठिकाणी एक सेंटेन्स मी टाईप केलेला आहे की हाऊ टू लर्न फास्ट फॉर एक्झाम. तर आता मित्रांनो, याला आपण काय करूया, सर्च करूया. यासाठी इंटरचं बटन प्रेस करूया कीबोर्डवरील. इंटर प्रेस केल्यानंतर या ठिकाणी बघा, जनरेटिव्ह AIचं एक ऑप्शन आलेलं आहे आणि या ठिकाणी जनरेटचं ऑप्शन आलेलं आहे. बघा, या ठिकाणी झूम करून दाखवतो मी आपल्याला. तर आता हे जे जनरेटचं ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, या ठिकाणी
काही सेंटेन्सच्या स्वरूपात आपल्याला या ठिकाणी जनरेटिव्ह एआय न माहिती प्रोव्हाइड केलेली आहे. बघा आता याला आपण लिसन सुद्धा करू शकतो. हे जे लिसनचं ऑप्शन आहे याला फक्त क्लिक करायचंय. Some strategies for learning faster for exams include 1. Taking handwritten notes. 2. Teaching the information to someone else. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला लिसन सुद्धा करता येईल किंवा आपल्याला सहजपणे हे सगळे पॉइंट्स वाचता पण येईल. म्हणजे वेगवेगळ्या वेबसाईट वरची जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ती इन्फॉर्मेशन पिन पॉइंट ज्याप्रमाणे चॅट जीपीटी आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते त्याच पद्धतीने जनरेटिव्ह एआय हे आपल्याला माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड करते. त्याचबरोबर मित्रांनो, खाली खूप साऱ्या वेबसाईट पण दिलेल्या आहे तर तिथे सुद्धा आपल्याला जाता येईल. परंतु ही जी इन्फॉर्मेशन आहे अगदी शॉर्टकट आणि महत्वाची इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी जनरेटिव्ह एआय टूल्स उपलब्ध करून देते. त्यामुळे तर गुगल या ठिकाणी जो एक्सपेरिमेंट करत आहे तर तो खरंच अतिशय उत्कृष्ट आहे आणि महत्वपूर्ण आहे. त्यामुळे आपण सुद्धा या सर्च लॅबचा वापर करा आणि हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे निश्चित कॉमेंट्स मध्ये कळवा. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.